पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वहिनी काय नाही, चालू आहे तुमचा अभ्यास? भाऊजी हो बोला की। अहो एक विचारायचं होतं तुम्हाला। काय अहो कलेक्टर नक्की काय करणार आहे तुम्ही? भाऊजी, कलेक्टर झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा भ्रष्टाचार संपवणार आहे बघा। एकाही रुपयाचा भ्रष्टाचार होऊ देणार नाही बघा मी। भाऊजी काय नाही, लागली काय? पिन लागली, पिन चालू आहे तुमचं? अहो सावकाश की। इथं हप्ता गोळा केल्याशिवाय साहेबांचं दिस सुरू होत नाही। आमच्या मॅडम म्हणतात भ्रष्टाचार संपवणार। वार वाणी येते। चला आज तुला सोडणार नाही। चल गप बस तुम्ही गप्प बसा जरा। हो ताई, इथं दंगा करून काय होणार नाही। मुडदा बशिवला तुझा। हे पोलीस स्टेशन आहे, तुझ्या बापाचं घर नाही। बघ आता काय होतंय ते। हो ताई, इथं सगळी व्यवस्था आहे। अरे काय काम आहे ती सांगा पहिले। यो आमचा गुन्हे कलाकार नवरा। पैसा कमवायची अक्कल नाही, पण घालवायची बरोबर माहिती आहे। हो वहिनी काय झालंय ते सांगा। यो त्यानं मटका चालू केलाय गावात। रोज पैसा हरून येते तिथं। तुम्ही ह्यांना पहिले हात टाका बघू। काय आपल्या गावात मटका चालतो? अहो ताई, मग काय तेवढंच राहिले बघा आता। हो ताई तुम्ही माझ्याशी बोला की। तुमच्या संग काय बोलायचं आता? काय कन्नड मध्ये सांगू काय तुम्हाला? गप बस की तू, गप बस काय घ्यायची? तुम्ही तोंडातला शब्द बाहेर काढू नका। याला आत्ताच्या आत्ता हात टाका बघा। हे सगळं बंद झालं पाहिजे गावातलं। भाऊजी सगळं खरं आहे का? अहो नाही वहिनी, अजिबात खरं नाही। अहो असं कसं म्हणताय? अहो काय म्हणलेलं मी, इथं काय होणार नाही। अहो साहेब असलं काय गावात चालून देणार नाहीत। तुम्हाला माहिती ना साहेब एकदम खतरनाक माणूस आहेत ते। आणि हो तुमची घरची भांडणं कशाला इथं आणलेत? चला काय असेल ती घरच्या घरी मिटवा। चला। अहो घरचं काय याच्यात? अहो मग मी सांगितलं की अहो गावात काय असलं चालत नाही। हा कळत नाही का तुम्हाला? अहो पण साहेब तुम्ही चिंचुके भाऊजी काय? ताई आता तुम्हीच बघा। हे पोलीसवाला असं पैसे घेऊन गावात धंदा चालू करतात बघा। ओ ताई तोंड सांभाळून बोला। इथला पोलीस माझा नवरा आहे, तू कधीच असं करणार नाही बघा। आणि आजवर त्यांनी 1 रुपयाची पण कधी लाच घेतलेली नाही। हा मग अहो ते अभ्यास करायला आले तिथं, त्यांच्या डोक्याला ताप देऊ नका। चला बाहेर तुम्ही, चला नाही का बाहेर। अहो पण साहेब तुम्हाला असं सांगून काय येणार नाही। पहिलं बाहेर व्हा, नाहीतर जेलमध्ये टाकीन बघा। चला बाहेर, चला लवकर। अहो साहेब मला माहिती हो, ये आकडा लावलाय गावात। चला बाहेर, चला काय असेल ते चला बाहेर। चल नंतर बघू काय असेल ते। भाऊजी अरे काय सगळं? अहो काय नाही, तुम्ही अभ्यास करा वहिनी। अहो रोजच आहे आम्हाला। अहो त्यांच्यातल्या त्यांच्यात भांडणं करतात आणि पोलीस स्टेशनला निस्तरायला येतात। नक्की ना? अहो मी खोटं कशाला बोलू? बरं वहिनी मी आलोच 5-10 मिनिटात। कुठे तुमचे लुकतुके साहेब? साहेब असं बुध बघितलं काय करतोय? कुठे लुकतुके? अहो ते तर तुम्हाला भेटायला चौकीला गेले ते। कुठे गेलेत? तुमच्याकडे चौकीला। कधी? मग असे साहेब कुठे गेले आता? नमस्कार मॅडम। नमस्कार साहेब कुठे गेलं म्हणायचं? अहो ते जरा बाहेर गेलेत, काही काम होतं का? हे पोचवायचं होतं। काय ते? हे कळलं साहेबांना बरोबर। अहो मी त्यांची बायकोच आहे, माझ्याकडे द्या। काय सांगा? नक्की नव? अहो नक्की। काय त्यात? पार्सल इन काय? हॅलो, पुढच्या सेकंदाला तिथून निघाल नाही ना, वाळूचा एक कण पण काढून देणार नाही मी। आपण साहेब तुमचंच पार्सल सांगितलं तेवढं ऐक, निघ तिथून. हा निघतो साहेब निघतो।
काय नाही निघतो मॅडम. नाही निघतो मी. अहो जा निघतो. दादा. अहो असं काय? अरे हे अशी काय निघून गेले? बॅग मध्ये काय होतं? मला वाटतं अर्जुन काहीतरी बोलला म्हणून अशी निघून गेले. बॅग या अशा बॅग मध्ये तर अबे अगं काहीतरी भलतं चलता नको विचार करू. वेडी आहेस का तू? असेल काहीतरी काम. विनय काका ती समोरच्या फांदीला बांध. हो पण थोडं उंच घे की तू. नाही नाही इथं बरोबर आहे. घे तू. अहो मी काय म्हणते, एकदा बोलून बघूयात ना घरातल्यांशी. कशाला? काय बी होणार नाही. हे अरू शाळा नाही का बाळा तुला? नाही, मी तर सहलीला आलोय ना. अरे अशी कुठे सहल असते काय? मग अशीच सहल असते की. चूल तयार करतात, जेवण करतात. आत्या ताई भाजी आणली, आपण स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायचं का? हा घेऊयात, पण भात आमटीच करूयात आता. नाही नाही आता नाश्त्याला पोहे करूयात की, मग स्वयंपाकाचं बघू. हा चालते. तुम्ही सवय करून घ्या बरं का अशी चुलीवर स्वयंपाक करायची. त्यात काय आहे तवा? अरे असं आम्ही राहिलोच आहे की. काय घेता आयडे? तू मी आणि दादा. काय तमाशा मांडला येऊ. विनया अरे काय? हा विनय काय चाललंय? काय नाटक लावलंय? नाटक काय दावा दादा? भूक लागली म्हणून स्वयंपाक करायला लागलोय. भाऊजी मुद्दाम करताय नाही सगळं? वहिनी मुद्दामून कोण करताय, आम्ही का तुम्ही? चार लोक बघतायत, कळत नाही वे तुम्हाला? सरकार तुम्हीच घराबाहेर काढले आम्हाला. आम्ही काय आमचं होऊन राहिलोय का इथं? घराबाहेर काढले कळत नाही का? सरकार माझं नाव कागदावर असेल नसेल मला माहित नाही, पण मी बी इथलाच आहे ना. आणि हे घर बांधताना मी बी कष्ट केलेत. मग मी का सोडून जाऊ इथनं? मी माझी आपली चूल इथं मांडली. हे आप्पी आणि अर्जन तुझ्या डोसक्यात घातलं का काय? सरकार यांनी काही डोक्यात घातलेलं नाहीये, हे आमचं आम्हालाच वाटते. सरकार तुमचा का राग आहे त्या दोघांवर? मी हे अजिबात खपून येणार नाही बरं का. निघा निघा. आम्ही तर इथनं जात नसतो. एवढंच असेल ना तर जाऊन तक्रार करा. तक्रार करायची काही गरज नाहीये. आत्ता उचलून फेकून देतो सगळे. तसं का? काही अडचण नाही या ठिकाणी. आत्ता नको, आधीच लय तमाशा झाला इथं. मग आता काय करायचंय? काय नको, 4 दिवस राहतील बाहेर, मग कळेल त्यांचं त्यांनाच. चल रे. तुम्हाला आहे ना लय महागात पडणार आहे बरं काही. आई तू जा घरात आणि दार लावून घे. रात्री इथंच ये. चला आवरा,
खाऊन घेऊया काहीतरी. अहो मी काय म्हणतेय, कशाला उगाच वाद घालत बसायचे परत. आणि रुपाली, काही काळजी करू नको, काही होत नाही. चल वाट. होतोय ना अभ्यास? होतोय की. चिंचुके कुठे गेला? अर्जुन, एक नवरा बायको आणि त्यांच्यासोबत अजून एक माणूस आलता. आपल्या गावात मटका चालतो म्हणला. हा, आणि ती बाई तर काही पण बोलत होती. म्हणली ते पोलीस काय हप्ते बिप्ते गोळा करतात आणि गावात असलं काहीतरी चाललंय. मला कळलंच नाही. म्हणजे ते लोक काहीतरी बोलतात आपले ते. नाही, आता चिंचुके भाऊजी गेले त्यांच्या मागावर. पण हा, ते राऊंडला गेला असेल. आणि हो, अजून एक माणूस आलता. कोण? माहित नाही, त्याच्याकडे एक बॅग होती. कसली? माहित नाही, तो तुझ्याबद्दल विचारत होता आणि मग तेवढ्यात काही. तो होय, तो हप्ता द्यायला आला होता तो. काय? अर्जुन, हप्ता म्हणजे? आपे बघ, ही बॅग होती का? हीच बॅग होती. अर्जुन, हप्ता द्यायला आला म्हणजे? आपे बघ, ऐक 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 उघडायच्या आधी ऐक. तू बस गैरसमज करून घेऊ नको. जे आहे ते आहे. तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? तुझं काय करायचं? हे कोणी सांगितली होती सगळी चेष्टा करायला? तूच केलं होतस ना फोन? मी त्याला म्हणलं होतं की चौकीला जाऊ नको, ते आगाऊपणा करून इकडे आले. कोणी चेष्टा करायला लावली होती तुला ही? अगं मी आपलं असंच. असंच? अर्जुन, तू असली चेष्टा करतो मग माझ्या डोक्यात भलते सलते विचार सुरू होतात. का पण एवढं? का म्हणजे? अर्जुन, अख्खा आयुष्य मला भ्रष्टाचाराशी लढा द्यायचा आहे. तुला कळतंय का? सॉरी, परत चेष्टा बी नाही करणार. खरंच नको करू. बरं चल आता जाऊ. मी एक काम करतो, चिंचुकेला फोन करतो, निघू आपण. अगर डब्बा तो एक बहाना था, तुम्हें इधर अभ्यास करने को बुलाना था. येतोय चिंचुके, 5 मिनिटात निघू आपण. अर्जुन, जाता जाता घराच्या समोरून जाऊया का? अर्जुन, कोणतं घर आपले? तू असं काय बोलतोयस? एका झटक्यात सगळं नको ना तोडू. ऐक की माझं. जे काय झाले ना सगळं माहिती तुला आपले. अर्जुन, अरे काल रात्री सगळेजण आपल्याला भेटायला आले होते. आपली माणसं आपलं घर येते. मला असं वाटतं आपण आता स्वार्थी बनतोय. कधीतरी स्वतःबद्दल विचार केला तर लगेच स्वार्थी होत नाही कोण. अरे घरी बाबा आहेत, आत्या आहे, रुपाली बहिणी, स्वप्नील सर, पिऊताई. अरे ती तर आपल्या बरोबर आता घरी आलीये. अर्जुन, आपण तिथं असण्याची जास्त गरज नाही वाटत तुला? मला नाही जायचं तिकडं. बरं आत नको जाऊया, आपण घराच्या समोरून जाऊ ना फक्त. म्हणजे भेटून जायचं सगळ्यांना असंच ना? अरे तुला नसेल भेटायचं तर राहू दे ना, फक्त समोरून जाऊ की घराच्या? ठीक आहे ठीक आहे, जाऊया ना. चला. चिंचुके, आम्ही निघतो बरं का? हा. बाबजी, काय हो? अहो काय नाही, त्यांच्यातल्या त्यांच्यात हिशोबावरून वाद झालते. हिशोब लागत नव्हता म्हणून बायकोला घाबरून सांगितलं मटक्याला लावलेत पैसे म्हणून. हे अशी करतात बघ लोक आपले. काय लोकांच्या तराच वेगळे आहेत. जाऊ दे, चल जाऊ आपण. चल येऊ चिंचुके. हो साहेब. चल चल चला येतो. चल चल, मी घेतो.
अर्जुन थांब थांब. अशी बाहेर का बसलेत सगळे? अहो कदम, काय करताय तुम्ही? अर्जुन अप्पे, बाबा अहो तुम्ही असे बाहेर का? काय नाही, आम्ही आपलं असंच सरकारांनी अप्पे, आम्ही अगं ते आरूला दाखवत होतो की चुलीवरती. सगळ्यांनी मिळून. रुपाली बहिणी, नक्की काय झालंय? काय नाही रे अर्जुन, ते प्रियांका म्हणली ना आता आरूला आम्ही ते सगळं सहल कशी असते त्यासाठी. आत्या आत्या तुम्ही सांगा हे सगळं काय आहे? तुम्हाला पण बाहेर राहायला सांगितलं ना? तुम्ही आम्हाला का नाही बोलत काही? हा अरे एवढं काय नाही, खरं तर तुमच्यामुळे त्यांना असं बाहेर राहावं लागतंय. कसं आहे, घरात सगळ्यांना पुळका आहे तुमचा, म्हणून आता अशी. सरकार, अर्जा, लय तोंडवर करून घर सोडून गेला होतास ना, मग आता मध्ये बोलू नकोस. सरकार, आम्ही घर सोडून गेलो याचा अर्थ असा नाही होत की आम्ही सगळी नाती तोडली. अजिबात नाही, म्हणून तर अशी बाहेर आहेत भिकाऱ्यागत. अर्जा, अरे तू ए विनया, सांग रोज रोज इथे येऊन तमाशा करायचा नाही म्हणून. नाही, मी तर म्हणतो अर्जा, तुमच्या नवीन घरी घेऊन जा सगळ्यांना. काका तू नवीन घर घेतलं? मग आरू, लय मोठं घर घेतलंय. सगळ्यांना जागा आहे तिकडं, अख्ख्या गावाला जागा आहे. तुम्ही जरा नीट बोला ना. मला पण जायचंय. मम्मी तू गेली होतीस? मग तर सगळे जाऊन आले की, म्हणून तर अशी बाहेर बसलेत आता, तुली मांडत आणि स्वयंपाक रांधत. अहो आम्हाला भेटायला आली म्हणून तुम्ही सगळ्यांना बाहेर काढलंय सरकार. अर्जा, तू जरा शांत राहा बघू. हो, म्हणूनच काढलं बाहेर. अरे अर्जा, आम्हाला फसवून गुपचूप ही सगळी जण तुम्हाला भेटायला आली होती. एवढं काय आहे तवा त्यात? आम्ही नव्हतं बाहेर काढलं तुला. तुला तुझ्या बायकोच्या स्वप्नाचं पडलं होतं. सगळ्यांपेक्षा ती महत्वाची ना तुला. सरकार, सगळ्यांनी एकत्र यावं हे सगळ्यात मोठं स्वप्न यांचं होतं. आपे, तू काय बोलत होतीस ना, ते आत्ता कळायला. अर्जा, तू उगाच डोसक्यात राग घेऊन बोल नको बरं का. नाही 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 कदम, राग नाही आला मला. मला माझी चूक कळायला लागली. अर्जुन, मग आता वेळ नको वाया घालू. कदम दादा, मी परवा घर सोडून गेलो, माझी चूक झाली. वा रे वा, आता उतरली वय मस्ती. 2 दिवस देवळात राहायला लागलं म्हणून. भाऊजी, मुद्दा हा नाही की आम्हाला कुठे राहावं लागलं. मुद्दा हा आहे की आम्ही गेल्यामुळे सगळं घरी डिस्टर्ब झालं. आत्ता अक्कल आली वय म्हणजे तुम्हाला? म्हणजे तुम्ही परत येताय का घरात? हो कदम, येणार आहे आम्ही.